तिनं देखील सांगितलं की अरे मुला, म्हणजे श्रीरामाला सांगितलं की मुला होता, कारण त्यांच्यामध्ये रामाप्रतीचा मोह जो होता तो त्यांना मोहच सोडता आला नाही. विचार करा, जर अशा मोह दशरथामध्ये होता, परंतु कौशल्यामध्ये तसला मोह नव्हता. दशरथ कैकेयीला म्हणाले सुद्धा की तू एवढी मोठी शिक्षा दिली आहेस मला की मी भरताला राज्य देऊन टाकेल, काहीच अडचण नाहीये, परंतु त्या कौशल्याचा तरी विचार कर, तिनं तुझं काय वाकडं केलं आहे की जे तू रामाला पाठवतेस वनवासाला. परंतु कौशल्याच्या मनामध्ये कैकेयीबद्दल जराही तीळ मात्रही वाईट भावना आली नव्हती, कारण ती कौशल्या होती, प्रभू श्रीरामाची जन्मदात्री आई होती. अशा प्रकारे कौशल्या आणि दशरथ यांचा श्रीराम होता. त्याच वेळेला जेव्हा श्रीरामांनी रावणाला वध केला, रावण मूर्छित होऊन पडला होता, रावण जेव्हा खाली पडला त्यावेळेस श्रीरामाने त्याला वंदन केलं आणि म्हटले की तुमचं वागणं चुकीचं होतं, तुम्ही अधर्माने अनितीने वागलात, एवढे तुम्ही श्रेष्ठ आहात, ब्रह्माच्या वंशातले आहात, कुलत्स मुनींचे नातू आहात, परंतु तरी देखील मला तुम्हाला वध करावा लागला, तुम्हाला मारावं लागलं, राम त्यांना म्हणला. परंतु त्या क्षणी रामाने लक्ष्मणाला देखील सांगितलं की रावण जो पडलेला आहे त्याला नमस्कार कर आणि त्याच्याकडून राजविद्येचं शिक्षण घे, कारण राजविद्येमध्ये, राज्य चालवण्यामध्ये कौशल्य आणि निपुण असं रावणाला प्राप्त आहे. त्यावेळेस लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ गेला, त्याला नमस्कार करून सांगितलं की मी श्रीरामांचा लहान भाऊ लक्ष्मण आपल्याला वंदन करतो आणि मला तुम्ही राजशिष्टाचाराचे धडे द्या. परंतु रावण काहीच बोलला नाही. त्यावेळी लक्ष्मण परत येऊन रामाला म्हणाला की मला हे